नमस्कार. जालना जिल्हा आणि परिसरातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या आणि जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडणारे जालना जनता सेवा न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. जालन्यात 9वे आंतरराष्ट्रीय पत्रकार संमेलन उत्साहात संपन्न. पत्रकार सय्यद अफसर यांचा उत्कृष्ट पत्रकार पुरस्काराने गौरव. विविध क्षेत्रातून सय्यद अफसर यांच्यावर कौतुकाचा वर्षाव. देश विदेशातील पत्रकारांची उपस्थिती. पत्रकारितेतील बदलत्या प्रवाहावर विचार मंथन. इंडियन जर्नलिस्ट असोसिएशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेले 9वे आंतरराष्ट्रीय पत्रकार संमेलन व पुरस्कार सोहळा 2026 जालना शहरात उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले. भारतातील विविध राज्यांमधून आलेल्या पत्रकारांसह शेजारील नेपाळमधील पत्रकारांनीही या संमेलनाला उपस्थिती लावल्याने कार्यक्रमाला आंतरराष्ट्रीय स्वरूप प्राप्त झाले. या कार्यक्रमाचे मार्गदर्शक म्हणून इंडियन जर्नलिस्ट असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष सेराज अहमद कुरेशी तसेच प्राध्यापक विजय कंबळे पाटील उपस्थित होते. दिल्ली येथील राजकीय विश्लेषक अशोक वानखेडे आणि धाकड न्यूजचे मुख्य संपादक अकरम रईस खान यांनी प्रमुख वक्ते म्हणून पत्रकारांना मार्गदर्शन केलं. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार कैलास गोरंट्याल होते. यावेळी पत्रकारितेतील बदलते स्वरूप, डिजिटल माध्यमांचा वाढता प्रभाव, पत्रकारांसमोरील आव्हाने, बातमीची विश्वासार्हता, पत्रकारितेतील मूल्य आणि समाजाप्रती पत्रकारांची जबाबदारी या विषयावर सविस्तर विचार मंथन करण्यात आले. पत्रकारिता ही केवळ बातमी पोहोचवण्याचं माध्यम नसून समाजातील वंचित, पीडित आणि सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचे तसेच लोकशाही अधिक सक्षम करण्याचे प्रभावी माध्यम असल्याचे मान्यवरांनी यावेळी अधोरेखित केलं. या कार्यक्रमाला जालना जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनीही उपस्थिती लावून पत्रकार संमेलनाला शुभेच्छा दिल्या. यावेळी काँग्रेसचे जालना जिल्हाध्यक्ष कल्याण दळे, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष डेव्हिड घुमारे, सामाजिक कार्यकर्ते सादबिन मुबारक, रतन लांडगे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. पत्रकार सय्यद अफसर यांचा उत्कृष्ट पत्रकार पुरस्काराने सन्मान. दरम्यान पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे भ्रष्टाचार विरोधी लोकाधिकार न्यूजचे संपादक तथा पत्रकार सय्यद अफसर सय्यद सिकंदर यांना त्यांच्या पत्रकारितेतील कार्याची दखल घेत उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं. मान्यवरांच्या हस्ते त्यांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. यावेळी अंकुशप्पा देशमुख यांना जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं. तर दैनिक जगाचा जगमित्रचे संपादक संतोष भुतेकर तसेच दैनिक बुलंद शक्तीचे संपादक रामेश्वर दरेकर यांचा उत्कृष्ट पत्रकार म्हणून सन्मान करण्यात आला. सय्यद अफसर यांनी कोरोना महामारीच्या काळात उल्लेखनीय सामाजिक कार्य केलं. संकटाच्या काळात सर्वसामान्य नागरिकांना मदत करण्यासोबतच गरजू आणि गोरगरीब रुग्णांना उपचारासाठी आवश्यक मदत मिळवून देण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला. जिल्हा रुग्णालय तसंच महिला व स्त्री रुग्णालय अडचणीत असलेल्या रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना मदतीचा हात देण्याचं काम त्यांनी सातत्यानं केलं आहे. तसेच जालना शहरातील विविध प्रभागांमध्ये फिरून नागरिकांच्या समस्या जाणून घेत त्या प्रशासनाच्या निदर्शनास आणून देणं, पाणी, रस्ते, स्वच्छता, वीज, आरोग्य यासह सर्वसामान्यांच्या विविध प्रश्नांना आपल्या पत्रकारितेच्या माध्यमातून वाचा फोडणे, अन्याय अडचणी विरोधात आवाज उठवणे आणि गरजू नागरिकांना शक्य ती मदत करण्याचं कार्य सय्यद अफसर यांनी केलं आहे. पत्रकारितेच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांना प्राधान्य देत सामाजिक बांधिलकी जपण्याचा त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. पुरस्कार स्वीकारताना सय्यद अफसर यांनी इंडियन जर्नलिस्ट असोसिएशनचे तसेच कार्यक्रमाच्या आयोजकांचे आभार मानले. या संमेलनाच्या यशस्वीतेसाठी इंडियन जर्नलिस्ट असोसिएशन जालना जिल्हाध्यक्ष आमिर खान, जिल्हा उपाध्यक्ष सुनील भारती तसेच इंडियन जर्नलिस्ट असोसिएशनच्या जालना जिल्हा टीमचे विशेष परिश्रम घेतले. देश विदेशातून आलेले पत्रकार, मान्यवर, वक्ते, सामाजिक व राजकीय क्षेत्रातील व्यक्तींची उपस्थिती, पत्रकारितेतील बदलत्या प्रवाहावर झालेले विचारमंथन आणि पत्रकार सय्यद अफसर यांचा करण्यात आलेला गौरव यामुळे जालन्यातील हे 9वे आंतरराष्ट्रीय पत्रकार संमेलन विशेष ठरले. यावेळी जालना जिल्ह्यातील सर्व स्तरातून सय्यद अफसर यांच्यावर कौतुकाचा वर्षाव करण्यात आला. विविध क्षेत्रातील मान्यवरांनी प्रत्यक्ष भेटून सय्यद अफसर यांना शुभेच्छा दिल्या. अशाच विश्वासार्ह बातम्यांसाठी आमच्या चॅनलला आता सबस्क्राईब करा. इंस्टाग्राम आणि YouTube वर फॉलो करायला विसरू नका.